हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. काय झालं आजी? बाबांची तब्येत ठीक आहे ना? तेव्हा दीपकचा पाय हलतोय, त्याच्या पायाची हालचाल होतीये. आज तू तर खरंच खूप सुंदर दिसतेस. असं वाटतं की मी आज तर तुला पहिल्यांदाच पाहतोय. मी तर तीच आहे, पण तुमची नजर बदलली आहे अपूर्व. तू गाडी पाठवलीस का? काल ना खरं तर बोलण्यातच आजी बोलून गेली की तिला पूर्ण परिवारासोबत मंदिरात जायचंय, म्हणूनच मी गाडी पाठवली. गंमत नका करू, माझा हात सोडा ना, मला उशीर होतोय. आता हा हात आयुष्यभरासाठी नाही सोडणार आहे. आई आई येऊ देत किंवा बाबा, मी कोणालाच नाही घाबरत. अपूर्व, मी खरं बोलते. आई मागे उभे आहे. आजचं सत्य तर हे आहे की तू माझ्या समोर आहे आणि मी तुझ्या समोर आहे. आणि मी मागे आहे बेटा. आम्हाला यायला उशीर तर नाही झाला. नाही, अजिबात नाही दीनानाथजी. मी तर तुमचीच वाट बघत होतो. हा आमचा मुलगा विशाल आहे. आमचा सगळा कारोबार म्हणजे औपचारिक कारोबार हाच बघतो. हॅलो विशाल. हॅलो अपूर्वा. मग दीनानाथजी, खूपच घाईत निर्णय घेतला वाटतं तुम्ही. कालच आपलं बोलणं झालं आणि तुम्ही निर्णय पण घेऊन टाकलात. हा, मी तर कालच निर्णय घेतला होता, पण ते काय म्हणतात ते काय वाचलं ते रूल्स आणि रेग्युलेशन. हा तेच ते. आता काय आहे की आम्ही जास्त शिकलेलो नाही, त्यामुळं फराटीदार इंग्रजी बोलू शकतो. तू आम्हाला नियम वाचायला सांगितले होते, त्यामुळे आम्ही आज आलो. नाहीतर निर्णय आम्ही कधीच घेतला होता. पेपर्स तर तयार आहेत दीनानाथजी. तरी सुद्धा तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मला एक विचारायचं अपूर्वाजी. तुमच्या कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन वाचताना माझ्या मनात एक विचार आला. तो हा आहे की जर पुढे जाऊन हा प्रोजेक्ट जर मध्येच थांबला तर त्याचं नुकसान पण अर्ध असणार. हो असणार. जर पुढे जाऊन कुठल्याही प्रोजेक्टमध्ये काही कारणास्तव काही मतभेद झाले तर. विशाल अगदी क्लिअर आहे. जी पार्टी मध्येच सोडणार आहे तिलाच दुसऱ्या पार्टीला भुगतान म्हणून पैसे द्यावे लागतील, जेवढे प्रोजेक्ट मध्ये लावले गेलेत. दॅट्स नाईस. आता मला काही प्रश्न नाही. आम्ही पेपरवर साईन करू शकतो. तर मग ठीक आहे. पेपर्स रेडी आहेत. मी पेपर्स तुमच्याकडे पाठवून देतो. 2-3 दिवसात तुम्ही ते वाचून सही करून माझ्याकडे द्या. नाही, ते आमच्या पंडितने सांगितलंय की पेपरवर सह्या करायला आजचा दिवस खूप शुभ आहे. आजच्या दिवशी आम्ही जे काही काम करू, ज्या काही पेपरवर सह्या करू, ते खूपच शुभ असणार आहे. आणि आपलं जे नातं असणार आहे ते खूपच अतूट असणार आहे. जर असं आहे तर माझी काहीच हरकत नाही दीनानाथजी. आणि तसंही तुमच्यासोबत काम करून मलाही आनंदच मिळणार आहे. दीनानाथजी, हे ॲग्रीमेंटचे पेपर्स आहेत. मी यावर सही केली आहे. तुम्ही एकदा ते वाचून घ्या आणि तुम्ही सही करून टाका. बरोबर आहे डॅड. हे घ्या पेन आणि सही करून टाका. आम्ही जास्त शिकलो नाहीये, त्यामुळं सही नाही करत. ते अभिमानानं अंगठा लावतो.
एवढा मोठा माणूस आणि किती नम्रतेने बोलतोय तो. आणि त्यांचा मुलगा विशाल, त्याच्याबरोबर बोलताना असं वाटतं की कुठल्या तरी मोठ्या बिझनेसमॅन बरोबर आपण बोलतोय. आणि समजूतदार देखील आहे. जर असा मुलगा पूजासाठी मिळाला तर हे घ्या, आम्ही अंगठा लावला. तर आजपासून आपली भागीदारी पक्की. नक्की. ही फाईल तुमच्या रेकॉर्डसाठी. थँक्स. हे घ्या. अपूर्व, तसं तर आम्ही ही भागीदारी व्यवहारासाठी केली होती, पण आता आम्हाला असं वाटतं की ही आपली भागीदारी मैत्रीत बदलली तर आम्हाला बरं वाटेल. तुझी काही हरकत तर नाहीये ना? नाही नाही दीनानाथजी, मला सुद्धा तुमच्या सोबत मैत्री करायला खरंच खूप आवडेल. मग ठीक आहे. मग एक काम करूया, परवा संध्याकाळी 8 वाजता तुम्ही सगळे म्हणजे परिवारासोबत आमच्या घरी जेवायला या. आणि हो, ते 8 वाजता म्हणजे एकदम इंग्रजांसारखं 8 वाजता नका येऊ. थोडं आधी आलात तर दोन्ही कुटुंबाची माणसं एकत्र बसून गप्पा मारतील, बरं वाटेल. ठीक आहे दीनानाथजी, मी तुमच्याकडे नक्की येईन. बर, येतो आता आम्ही. नमस्कार. नाईस टू मीट यू अपूर्व. सेम हियर. सुकन्या आमच्या कन्या. खरंच आज आपण सगळे एकत्र मंदिरात गेलो. किती छान वाटलं. हो आई, हे घरी आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र देवळात गेलो. असं वाटलं की जणू जुने दिवस पुन्हा आले. खरंच ग. आणि तू एक पाहिलंस का, दीपकच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. हो आई, मी सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना केली की जेव्हा आम्ही पुन्हा येऊ तेव्हा यांनी स्वतःच्या पायांनी चालत यावं. हो आई, असंच होणार. तुझे बाबा झोपले बेटा? हो आई, आत्ताच झोपलेत ते. बेटा आकांक्षा, आपल्याला मेनकाचे आभार मानायला हवेत. जर तिने गाडी पाठवली नसती तर आपल्याला किती अडचण झाली असती, नाही? आजी, मी आत्ताच मेनकाला फोन लावते. जाऊन आलीस मंदिरात? हो, अगदी व्यवस्थित. खूप छान दर्शनही झालं. हे सगळं तुझ्यामुळे झालंय मेनका. थँक्यू सो मच. हे बघ आकांक्षा, मैत्रीमध्ये हे थँक्स वगैरे काही नसतं. हा, माझ्याने जेवढं झालं तेवढं मी केलं, बस. मेनका, तू जे करतेस ना ते खूप आहे. आणि शिवाय आजकालच्या दुनियेत कोण कोणासाठी एवढं करतं. मग आकांक्षा, तू आज दिवसभर घरीच राहणार आहेस? नाही मेनका, ऍक्च्युली काय आहे की मी संध्याकाळी सोहनला भेटायला कॅफेटेरियात जाणार आहे. चांगली गोष्ट आहे. जेव्हा तू फ्री होशील तेव्हा मला कॉल कर, ठीक आहे? ठीक आहे, बाय. बाय. काहीतरी कर मेनका, काहीतरी विचार कर, नाहीतर ही आकांक्षा सोहनला आपला बनवूनच राहील. सिग्नेचर तर झालेत. आता या फाईलशी संबंधित जेवढे पण चेक असतील ते इश्यू कर. ओके सर. जा. आजचं काम तर संपलंय.
हॅलो. हॅलो तृष्णा, अपूर्व बोलतोय. काय करतेस? काही नाही, बस असंच. तुम्ही सांगा ना, काही कामासाठी फोन केला होता? हो, मी विचार करत होतो की आज संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाऊया. मी आईंना विचारून सांगते. आई काही नाही बोलणार ग. उलट तिलाच खूप आनंद होईल की तू आणि मी एकत्र बाहेर चाललोय आणि मी तुझी व्यवस्थित काळजी देखील घेतोय. ठीक आहे, मी संध्याकाळी तयार राहते. ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर घरी येईन. बाय. बाय. मेनका, तू तू इथे कशी काय? सगळं ठीक तर आहे ना? हो सोहन, सगळं काही ठीक आहे. ओ गॉड, आज तर मला आकांक्षाला भेटायला जायचं होतं. आता काय करू? मी मेनकाला सांगतो, तिला नक्की समजेल. मेनका, तू मेनका, तू रडतेस कशाला? काही नाही सोहन, पण मी ब्रोच्या अशा वागण्यामुळे खूप काळजीत आहे. त्याचं म्हणणं आहे की मी आकांक्षा किंवा तिच्या परिवारासोबत कुठलेही संबंध ठेवू नयेत, त्यांच्याशी अजिबात बोलू नये. का? अभिषेक पुन्हा काही बोलला का तुला? सोहन, त्याचं हे वागणं आता रोजच झालंय. तो नेहमी माझ्यावर रागवत असतो, उलट सुलट बोलत असतो, ओरडत असतो. मेनका, जर तू बोलत असशील तर मी अभिषेकशी बोलू का? नक्की काहीतरी मार्ग निघेल यातून. नाही नाही सोहन, तू त्याला नाही ओळखत. त्याचा राग खूप वाईट आहे. तो तुला पण दादा, सुकन्या आमच्या कन्या. दादा, मेनका, तू घाबरू नकोस. जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे, अभिषेक काहीच करणार नाही. फोन उचल. उचल ना फोन. हॅलो ब्रो. नाही नाही नाही, असं काय करू नकोस. नाही 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 नाही, मी कुठेच नाहीये. ब्रो ब्रो, माझं ऐकून तरी घे. ब्रो ब्रो, माझं ऐक. सोहन, मला वाटतं आता मला इथून निघायला हवं. मला निघायला हवं सोहन. ब्रो खूप रागात होता. तो तो तुलाही. मेनका, थांब. अभिषेक तुला काही बोलला का? मला निघायला हवं सोहन. नाही मेनका, तू अशी नाही जाऊ शकत. तुला यावेळी एका मित्राची गरज आहे. मी तुला असं नाही जाऊ देणार. मेनका, तू अभिषेकला घेऊन इतकी चिंता नको करूस. आपण दोघे बसून काहीतरी यातून मार्ग नक्की काढू. ऐकताय का? ती शेजारची आहे ना, कविताची आई, त्या सांगत होत्या की आम्ही निघतोय, लवकरच परत येऊ. अरे लवकर काय येत आहे? किती दिवसांनी तू अपूर्व सोबत बाहेर फिरायला चाललीयस? मस्तपैकी फिरून ये.
हो आई. तृष्णा, काय? खूप सुंदर दिसतेस तू. कुणाची नजर नको लागायला. आता निघा, नाहीतर उशीर होईल. किती बरं वाटतंय ना दोघांना एकत्र बघून. कल्याणी, पूजा अजून का नाही आली? तिला यायला थोडासा उशीर होईल. ती सध्या बँक एक्झामची तयारी करते, म्हणून मैत्रिणीकडे नोट्स घ्यायला गेली. चला, हे तर पूजा खूप चांगलं करते. जर ती अभ्यास करत राहिली तर कमीत कमी तिचं मन इकडे तिकडे तरी वळणार नाही. अच्छा, रात्री काय जेवायला बनवू? तुम्ही सांगा, मी बनवते. अगं, एवढी घाई कसली आहे बाई? थोडा वेळ बस, आराम कर. जेवायला उशीर झाला ना तर त्याचा त्रास तुम्हालाच होतो. आणि तसंही पूजा नाहीये, तृष्णाही बाहेर गेलीये. आणि तुम्हाला तर माहितीये माझ्याने आता काम वगैरे होत नाही. म्हणून आता सुरुवात केली तर कुठे 1.5-2 तासाने जेवण तयार होईल. अगं, तू तर कशाला उगाच घाबरतेस? घरात यावेळी आपण नवरा बायकोच तर आहोत. अगं, खिचडी भात खाऊ. हा, ठीक आहे. कल्याणी, आज अपूर्वला आणि तृष्णाला एकत्र जाताना बघून खूप बरं वाटलं. हो, अपूर्वला राग जरा पटकन येतो, पण सुनबाईवर प्रेमही तितकंच करतो. देव या दोघांना एकत्रच ठेवू. चहा पिणार? तुम्ही पिणार ना? मी बनवते. कसला विचार करतेस? बस काही नाही, ते असंच. अगं, तू हा तर विचार करत नाहीयेस की मी तुला खूप त्रास देतो, प्रत्येक वेळी चहा बनवायला सांगतो, पाणी आणायला सांगतो? अहो, तुम्ही पण ना, हे सगळं तुम्ही माझ्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? मी लगेचच तुमच्यासाठी चहा घेऊन येते. ठीक आहे. किती बदलले कल्याणी. आता असं वाटतं की मी माझ्या घरी राहतोय. सुकन्या आमच्या कन्या. ये ना सोहन, आत ये. थँक्स सोहन. थँक्स. कशासाठी? सोहन, जर तू आज माझ्यासोबत नसतास तर माहित नाही मी काय केलं असतं. कारण आजपर्यंत मी स्वतःला एवढं एकटं कधीच समजले नव्हते. मेनका, तू स्वतःला एकटी नको समजूस. मी तुझ्या बरोबर आहे, आकांक्षा तुझ्या बरोबर आहे. अगं, तिचं अख्खं कुटुंब तुझ्या बरोबर आहे. माहितीये सोहन, म्हणूनच तर दादाने विरोध केल्यानंतरही मी आकांक्षा बरोबरची मैत्री तोडली नाहीये. कोणाचा फोन आहे? तो आकांक्षाचा कॉल होता. ऍक्च्युली आम्ही दोघं आज भेटणार होतो, पण माझ्यामुळे भेटू शकलात नाही ना? आय एम सॉरी सोहन. मी माझ्या प्रॉब्लेम्स मध्ये हेच विसरून गेले की तुलाही काही इम्पॉर्टंट काम असू शकतं. इट्स ओके मेनका. अगं, मी आकांक्षाला नंतर भेटेन. पण तिला खूपच वाईट वाटलं असेल ना? तिने तुझी खूपच वाट पाहिली असेल ना? अगं नाही बाई, आकांक्षाला वाईट वाटणार नाही. आम्हा दोघांमध्ये तीच तर एक गोष्ट आहे जी आम्हाला एकत्र बांधून ठेवते. आम्ही आमचे दुःख, त्रास, वेदना, सुख न सांगताच एकमेकांचं समजून घेतो. पण आता असं नाही होणार सोहन, कारण मेनका तुम्हाला त्या वाटेवर येऊन उभं करणार आहे जेव्हा तुम्हाला एकमेकांचा चेहराही बघावासा वाटणार नाहीये. मेनका, कसला विचार करतेस? तुम्हा दोघांच्या प्रेमाविषयी विचार करत होते.
एनिवे आता खूपच उशीर झालाय, तुला आता निघायला हवं. ठीक आहे, तू स्वतःची काळजी घे आणि तुला कसलाही प्रॉब्लेम आला तर मला फोन करायचा, समजलं? नक्की सोहन. बाय. बाय. आता बघच आकांक्षा, जेव्हा मी तुला उद्या हे सांगेन की जेव्हा तू सोहनची वाट बघत होतीस त्यावेळी तो माझ्या सोबत होता, तेव्हा बघते मी की तुझं हे प्रेम, हा विश्वास कसा डगमगत नाही तो. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.